नमस्कार, मी राहुल महाजन पुन्हा एकदा मधुर खानदेशमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाचोरा शहरामध्ये विधान परिषद आमदारकीची निवडणूक ही पार पडते आहे आणि या ठिकाणी पाचोरा शहरात आणि बळगाव शहरातील नगरसेवक मंडळी या ठिकाणी मतदानाला येत आहेत। आपल्यासोबत पाचोरा नगर परिषदेचे गटनेते सुमित किशोरप्पा पाटील आहेत। त्यांचं पहिल्यांदा या ठिकाणी त्यांनी मतदान केलंय। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, काय सांगाल? स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये। आपण युवा नगरसेवक आहात। खरं तर अनेक वेळा मतदान झाले, मग ते विधानसभेचं असेल किंवा लोकसभेचं असेल किंवा नगरपालिकेचं असेल, पण विधान परिषदेसाठी हा माझा पहिलाच अनुभव होता आणि पहिला अनुभव जे की आपण बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीत आनंदाच्या वातावरणात 11 वाजेच्या आत संपूर्ण मतदान हे संपलंय आणि माझं पहिलं मतदान हे महायुतीलाच झालंय, याचा देखील मला आनंद वाटतोय। पाचोरा शहरामध्ये खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस आणि आता महायुतीचे जे स्थानिक पदाधिकारी एकत्र बघायला मिळत आहेत, आमदारकीला आणि नगर परिषदेला एकत्र, यावर काय सांगाल? कोण काय करते त्याच्या मला भानगडीत पडायचं नाही, पण जी रिअल भाजप आहे ती नक्कीच आमदार किशोरप्पा पाटील आणि शिवसेनेच्या परिवारासोबत आहेत। जी भाजप ओरिजिनल आहे ती मधुभाऊ काटे आणि गोविंद भाऊ शेलार हे नक्कीच आमच्या पाठीशी आहेत। त्यामुळे कोण कुठे ते आम्हाला काही फरक नाही पडत। तर नक्कीच अतिशय परखड शब्दात त्यांनी उत्तर दिलेलं आहे। कोण कुठे काय करता आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही। आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत मधुभाऊ काटे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भाऊ, स्वागत आहे मधुर खानदेशमध्ये। काय सांगाल, नंदू महाजन यांना विजय करायचे? खरं तर महायुती म्हणून आपण ही निवडणूक या ठिकाणी लढतो आहोत आणि ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या एका सक्रिय पदाधिकाऱ्याला की जो निरंतर एकाच पक्षात राहून त्या ठिकाणी भाजपाची सेवा करतायत अशा सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्यांना ही उमेदवारी दिल्याच्यामुळे सर्वप्रथम तर पक्षाचे या ठिकाणी आभार मानतो आणि महायुतीचे सन्माननीय सर्व नेते आणि नगरसेवक यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्स्फूर्तपणे साधारण 550च्या वरती नंदू महाजनांना या ठिकाणी वोटिंग पडेल अशी आशा या ठिकाणी बाळगतो। आणि पाचोऱ्याच्या बाबतीत जर म्हटलं तुम्ही तर आता 60चं 60 मतदान या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। अतिशय चांगल्या वातावरणामध्ये महायुतीचे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी येऊन मतदान करून या ठिकाणी गेलेले आहेत। आदरणीय खास करून या ठिकाणी शिवसेनेचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आदरणीय किशोरप्पा असतील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील असतील, आमच्या नगराध्यक्ष सुनेताताई वहिनी असतील आणि गटनेते सुमित दादा यांच्या नेतृत्वात या साऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती म्हणून या ठिकाणी वोटिंग केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला एक मनापासून सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद। या ठिकाणी भाजप आणि शिवसेनेने महायुती धर्म पाळत या ठिकाणी 60च्या 60 मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि येणाऱ्या 22 तारखेला याचा निकाल लागणार आहे। तर नक्कीच नंदू महाजन हे लवकरच विधान परिषदेचे आमदार म्हणून निवडून येणार आहेत असे संकेत या ठिकाणी यांनी दिले आहे। आपण नक्कीच पुढच्या वेळेत भेटणार आहे। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। आपलाच राहुल पाच।